हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधक हो, ग्रंथराज श्री दासबोधामधला दशक तिसरा आणि समास दुसरा मधला अ स्वगुण परीक्षा, या स्वगुण परीक्षेचे 4 समास समर्थांनी यामध्ये वर्णन केलेले आहेत. स्वगुण परीक्षा याचा अर्थ काय? तर समर्थांचा जो काळ होता, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ, तुकाराम महाराजांचा काळ, 17व्या शतकातली ही गोष्ट आहे. त्या काळामध्ये विचित्र वातावरण होतं. राजकीय आणि धार्मिक तेढ होती. समाजासमोर अनेक प्रकारच्या समस्या होत्या. अनेक प्रकारचे संघर्ष राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये होत होते. शिवाजी महाराजांना स्वतःच्या कुळातल्या लोकांशी, म्हणजे स्वतःच्या काही नातेवाईकांशी लढावं लागलंच. त्यांना ते अस्थनीतले निखारे म्हणत होते. आणि याशिवाय त्यांना इकडं आदिलशाही, वरती मुघलशाही यांच्याशी सुद्धा लढायला लागायचं. आणि स्वराज्य टिकल्याची जी एक भावना होती, त्याचं सुराज्य करण्याची छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रतिज्ञा होती, जी मनीषा होती, त्याच्यासाठी ते अहोरात्र धडपड करत होते. आणि त्यामुळं प्रत्येक ठिकाणी त्यांना राजकीय संघर्ष करायला लागत होता. समाजामधले उच्च नीचता होती. ही उच्च नीचता सुद्धा घालवण्याचा त्या काळातील संतांनी प्रयत्न केला. समर्थाने केला, संत तुकाराम महाराजांनी केला, त्यांच्या समकालीन जे संत होते त्यांनी केला, छत्रपती शिवाजी महाराजांनी तर केलाच केला. त्यांनी रयतेला, ज्याला आपण अपग्रेडेशन म्हणतो, जे रयतेचं आयुष्यमान चांगलं व्हावं म्हणूनही प्रयत्न केला. अशा सगळ्या भयानक वातावरणामध्ये, ज्याला आपल्याला एक प्रकारच्या संकटाचा काळ किंवा आणीबाणीचा काळ म्हणता येईल, असा सामान्य मनुष्यासमोर उभा होता. सर्वसामान्य माणसाचं जीवन एका विशिष्ट चाकोरीमधून जात होतं. त्यांच्या घरामध्ये समस्या होत्या. परचक्र तर सारखी येतच होती. अशा काळामध्ये सर्वसामान्य मनुष्याच्या जीवनामध्ये जी स्वगुण परीक्षा आत्ता समर्थ वर्णन करत आहेत, ती स्वगुण परीक्षा म्हणजे काय? तर स्वतःच्या कुटुंबामध्ये आई वडील, बायको, नवरा, मुलं बाळं, त्या सगळ्यांचं स्वास्थ्य, पैसे, आजार, लौकिक, रोग, मृत्यू, म्हातारपण, ह्या सगळ्या गोष्टीला माणूस जेरीस येत होता. रोख पैसा खिशामध्ये नव्हता. त्यामुळं अशा या संसारामध्ये सर्वसामान्य मनुष्याला समर्थ सांगतायत की स्वगुण परीक्षा अगोदर तू कर. आणि स्वगुण परीक्षा केल्यानंतर तुला काय वाटते की आपण या संसारामध्ये कुठे कुठे चुकत आलो आहोत? संसाराच्या प्रत्येक टप्प्यावर आपली चूक कुठे होते आहे, याचं अचूक मार्गदर्शन प्रपंचात न पडताही समर्थांना कळलेलं आहे. आणि त्याने त्या पद्धतीने ते मार्गदर्शन केलेलं आहे. त्याने आयुष्याचे 4 मुख्यतः टप्पे सांगितलेले आहेत. आणि हे स्वगुण, ही जी सगुण परीक्षा आहे, ही स्वगुण परीक्षा त्याने 4 समासामध्ये लिहिलेली आहे. आता हे लिहिण्याचा हेतू असा आहे की सर्वसामान्य माणसाला हे कळलं पाहिजे की आपण संसारामध्ये गुरफटलेलो आहोत आणि आपण प्रपंच करावा, पण तो प्रपंच करीत असताना कोणत्या चुका करू नये.
संसारातल्या लोकांची मानसिकता कशी असते, प्रत्येक टप्प्यावर मानसिकता कशी बदलत जाते, शारीरिक स्थिती कशी बदलत जाते, त्याचा विचार करून प्रपंचामध्ये आपण वागलं पाहिजे. हे माणसा हे तू लक्षात घे. अशा पद्धतीचं अत्यंत बारकाईने निरीक्षण करून समर्थाने हे मार्गदर्शन सर्वसामान्य लोकांसाठी केलेलं आहे. ते सांगतायत पहिल्या टप्प्यामध्ये, संसार हाच दुःख मूळ, लागती दुःखाचे इंगळ, मागा बोलिली तळमळ गर्भवासाची. गर्भवासी दुःख झाले, जे बाळक विसरले, पुढे वाढो लागले दिवसेंदिवस. बाळपणी त्वचा कोवळी, दुःख होताची तळमळी, वाचा नाही तये काळी, सुखदुःख सांगावया. देहासी नाही दुःख झाले, अथवा क्षुधेने पिडले, तरी ते परम आक्रंदले, परी अंतर नेणवी. माता कुरवाळीवरी, परी जे पीडा झाली अंतरी, ते मायेसी नकळे, अभ्यंतरी दुःख होय बाळकासी. जेव्हा लहान मूल जन्म घेतं त्यानंतर काही दिवस त्याला बोलता येत नसतं, आणि मग ते आपल्याला जो त्रास होतो तो रडून सांगतो. ते मग बाळ रडलं की आई त्याला प्रेमाने जवळ घेते. प्रेमाने जवळ घेतल्यानंतर ते थोडंसं रडायचं थांबतं, पण त्यातला ज्या वेदना होत असतात त्या थांबत नसतात. बालानाम रोदनम बलम असं सुभाषितकार म्हणतात. बाळाला जे आपल्याला सांगायचं आहे तर त्याची शक्ती कोणती, कुठल्या माध्यमातून ते सांगेल, तर रडून सांगेल. काश्यप संहितेमध्ये बालकाच्या रोगाचं लक्षण त्याच्या रडण्यावरून सांगितलेलं आहे. बालक कशा प्रकारचं रडलं म्हणजे त्याला कोणता आजार झाला असावा, हे काश्यप ऋषींनी हजारो वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे. काश्यप संहिता म्हणून आयुर्वेदामध्ये एक संहिता आहे. बालकाचे रोग ओळखण्याची खूण त्याने सांगितलेली आहे. किती अभ्यास करत होते बघा पूर्वीचे लोक. पोटात वेदना होत असेल तर बाळक कसं रडतं, हातापायात वेदना होत असतील तर बाळक कसं रडतं, ताप येणार असेल तर बाळ कसं रडतं, डोकं दुखत असेल तर बाळ कसं रडतं, घशामध्ये काही त्रास होत असेल तर बाळ कशा पद्धतीने रडतं, हे काश्यप ऋषींनी त्या काळात लिहून ठेवलेलं आहे आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये. असो, तर आता हे जे बालक सुरुवातीचा जो आयुष्याचा टप्पा आहे त्याच्यामध्ये हे जे बालक रडतं आहे, तेव्हा ते भूक लागली तरी रडतं. आई त्याला कुरवाळते, हुंदके देऊन रडतं. आई त्याला कडेवर घेते, परंतु मूळ तळमळच राहतं. मग नंतर बाळ थोडं मोठं झालं की मग काय होतं, शरीर रक्षिता नये, घडती नाना अपाये, खोडी अधांतरे होय, आवये हीन बाळको. अथवा अपाय चुकले, पूर्व पुण्य पुढे ठाकले, मातेस ओळखी लागले दिवसेंदिवस. क्षणभरी मातेस न देखे, तरी आक्रंदे रुदन करी दुःखे, ते समयी मातेसारखे आणिक काहीच नाही. थोडं मोठं झाल्यानंतर जेव्हा ते आईला ओळखायला लागतं, जेव्हा घरातल्या सगळ्या लोकांना ते आपले कोण आहेत, घरात कोण कोण लोक असतात हे ओळखायला लागतं बालक. आणि मग त्यावेळेला आईशिवाय ते क्षणभर सुद्धा राहत नाही. काही झालं की ते आईकडे जातं आणि आई बघितली की ते हसायला लागतं, आपली प्रतिक्रिया व्यक्त करायला लागतं. आईच्या गळ्यात पडतं, आईला मिठी मारतं. खूप काळ आई जर बाहेर गेली असेल आणि बऱ्याच वेळाने आली तर ते आई 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 करून आल्याबरोबर ते लगेच आईच्या गळ्यात पडतं. हे थोडं एक 3-4 वर्षापर्यंत हे होतं. पूर्वीच्या काळी मॅटर्नल मॉर्टॅलिटी ज्याला आपण म्हणतो, म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर
साधारणपणे 20 ते 25% स्त्रिया या मृत्युमुखी पडायच्या. त्यामुळं बाळंतपण म्हणजे पुनर्जन्म असं पूर्वीचे लोक म्हणत होते. त्या काळामध्ये ही साधनं नव्हती, सोनोग्राफीसारखी साधनं नव्हती, सिझेरियन नव्हतं, किंवा आता जी काही अनेक प्रकारची औषधं निघाली आहेत तशी औषधं नव्हती. त्यामुळं काय व्हायचं, जर बाळ आडवं तिडवं आलं, बाळ जर मृतगर्भ असेल तर त्या मूढगर्भाचं नंतर विषामध्ये रूपांतर व्हायचं आणि आई त्याच्यामध्ये बिचारी मरून जायची. आणि त्यावेळेला लग्न लवकर व्हायची, 12व्या-13व्या वर्षी लग्न लवकर व्हायची, लवकर स्त्रीला गरोदर पण यायचं, त्यामुळे तिला काही कळायचं पण नाही. अशा या गोष्टीमुळं मॅटर्नल मॉर्टॅलिटी म्हणजे बाळंतपणामध्ये मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण हे खूपच जास्त होतं. आता 2-3% सुद्धा नाही आहे, कारण आता समाजही जागरूक झालेला आहे. सगळीकडे जागरूकता करण्याची अनेकशी साधनं उपलब्ध आहेत, माध्यमं उपलब्ध आहेत. तर समजा आई त्याची दुर्दैवाने गेली तर ते बालक जन्मतःच पोरकं व्हायचं, दुःखी राहायचं. पण ते कारण ते बाकीच्या बाळांच्या आया बघत होतं, ह्याला आई आहे, त्याला आई आहे, मला कशी आई नाही, याचं त्याला दुःख वाटायचं. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की समर्थाने समाज मनाचा विचार किती बारकाईने केलेला आहे. अत्यंत लहानपणापासून ज्याला आई आहे आणि ज्याला आई नाही, त्याची जी पेडियाट्रिक सायकोलॉजी ज्याला आपण म्हणतो, बालमानसशास्त्र, याचा स्वलक्षणमध्ये कसा संदर्भ घेतलेला आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. दुसरी गोष्ट म्हणजे ते एखाद्या बाईकडे पाहतं, त्याला वाटतं अरे ही आपली आईच आहे की काय, मग त्या आईजवळ ते जातं, पण त्याला लगेच लक्षात येतं अरे ही आपली आई नाही. तेव्हा त्याला काय वेदना होत असतील याचाही विचार करायला पाहिजे. किती खोलवर विचार केलाय बघा. त्या बाळाची आई त्याला जन्म देऊन निवर्तलेली आहे, देवाघरी गेलेली आहे, त्याला आई नाही, परंतु आपल्याला आई असू नये आणि आपल्या सवंगडांना मात्र आई आहे, हे एक दुःख. पुन्हा दुसरं दुःख असं की दुसरी एखादी आई पाहिली आणि त्याला एकदम भास होतो की अरे ही आपली आई आहे का, मग तो त्या आईकडे जातो, आईजवळ जातो, पण त्याच्या लक्षात येतं की नाही ही आपली आई नाही, हिने आपल्याला कडेवर घेतले नाही, हिने आपली माया केली नाही, त्या अर्थी ही आपली नाही. पण सुदैवाने त्याची आई जर जगली तर त्या आईवर माया करायला लागतं, आई त्याच्यावरती माया करायला लागते. मग थोडा मोठा झाल्यानंतर तो सवंगड्यांबरोबर खेळायला लागतो. मग सवंगड्यांबरोबर खेळत असताना तो बराच मोठा होतो, तरुण होतो, त्यावेळेला त्याला मित्रांची संगत लागते आणि तेव्हा मात्र त्याला आई नकोशी व्हायला लागते. काय आपल्याला सारखं खेळताना आई बोलवते, त्याला आईपेक्षा मित्र जवळचे वाटायला लागतात. लेकरांमध्ये खेळता नाठवे माता पिता, तव तेथेही अवचिता दुःख पावला. पाडिले दात फुटला डोळा, मोडले पाय झाला खुळा, गेला माझ अवकळा टाकून आली. निघाल्या देवी आणि गोवर, उठले कपाळ लागला ज्वर, पोटसुळी निरंतर वायुगोळा. लागली भूते जाली झडपणी, जळीच्या मेसको मायरणी, मुंजा झोटिंग करणी म्हैसोवाची. मुलांमध्ये खेळत असताना बघा, पहिली समस्या काय, तर बाळाला स्वतःच्या वेदना सांगता येत नाही. दुसरी समस्या काय, आई जगली तर ठीक, नाही जगली तर बाळाला समस्या, त्याचे खाण्यापिण्याचे हाल, त्याचे सगळे हाल. दुसऱ्या बाईला तो आई म्हणू शकत नाही, कारण आई ती आई, बाई ती बाईच. बरं, आई जगली तर हा चांगल्या प्रकारे वाढतो, तरुण होतो. तरुण झाल्यानंतर मात्र त्याला आईकडं तो दुर्लक्ष होतो, आई त्याला आठवेनाशी होते.
आईपासून तो दूर जातो, शरीराने आणि मनाने पण दूर जातो. मित्रांमध्ये रमतो, मित्रांमध्ये खेळतो, खेळता खेळता पडतो, त्याला लागतं. मग देवी, गोवर, पूर्वीच्या काळी आता हे ट्रिपल पोलिओ वगैरे काही नव्हतं, त्यामुळे बऱ्याच बालकांना देवी, गोवर. आणि पूर्वी कसं व्हायचं, 10, 12, 13 मुलं असायची, त्यातले 3-4 जायचीच अशा कुठल्या तरी आजाराने. कुणाला पोलिओ झाला, कुणाला देवी झाली, कुणाला गोवर झाला, कुणाला कांजिण्या झाल्या. झाला बरा, त्यातून वैद्याने काय औषध दिलं, झाला बरा, ठीक, नाही झाला तर गेला. 10-12 मुलं असायची, त्यामुळे त्यातली 3-4 गेली तर फार कष्ट किंवा फार शोक करत नसायची. त्यानंतर काही वेळा काय व्हायचं, अधिदैविक, जे सुरुवातीला आपण बघितले, अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक अशा 3 प्रकारचे ताप सांगितलेले आहेत. आध्यात्मिक ताप म्हणजे जो आपल्याला वात पित्त कफामुळे जो किंवा इन्फेक्शन होणं, शरीरात ताप, खोकला, अगदी हार्ट अटॅकपर्यंत जे सगळे असे रोग होतील ते आध्यात्मिक. अधिदैविक म्हणजे देवाच्या कोपामुळे जे आजार होतात, भूकंप होणे, सुनामी येणे, वीज अंगावर पडणे, असे जे देवाच्या कोपामुळे आजार होतात ते, किंवा काहीतरी अंगावर अचानक उठणे, वेड लागणे. आणि अधिभौतिक म्हणजे काय, अपघात झाला, विंचू चावला, साप चावला वगैरे असे जे आगंतुक ॲक्सिडेन्शियल रोग आहेत ते म्हणजे अधिभौतिक. आता या ठिकाणी समजा अधिदैविक रोग झाला त्या बालकाला, त्या बालकाला म्हणजे आता तो तरुण झालाय, त्या तरुणाला जेव्हा हे असे रोग होतात, भूतानं झपाटलं, मग कोण म्हणतं मुंजा चला, कोण म्हणतं झोटिंग आहे, कोण म्हणतो म्हसोबाने काहीतरी केलेलं आहे, कोण म्हणतो त्याला संबंधच झालेला आहे, कोण मग प्रत्येक जण एक एक देवाला नवस बोलायला लागतात, कोण बिरदेव, कोण खंडेराव, कोण म्हसोबा, असे अनेक ठिकाणी नवस बोलायला लागतात. मग कोण वैद्याला बोलवते. ह्या यातना तो भोगत असतो. बरं, ह्यातून तो सगळा समजा सुटला आणि चांगला झाला, किंवा ह्याला कुठलीही बाधा झाली नाही, तो चांगला सशक्त चांगला निघाला, गुणाने चांगला निघाला, बुद्धीने चांगला निघाला, मग विद्याभ्यास करायला लागतो. विद्याभ्यास करायला लागतो, चांगला वागू लागतो. मग आई वडील एक चांगली मुलगी बघून त्याचं लग्न करून देतात. त्याचं लग्न करून दिलं, पुढे मायबाबाशी लोभास्तव संभ्रमे मांडिले विवाह, दाऊनी या सकळ वैभव नावरी पाहिली, वराडी वैभव दाटले, देखोनी परमसुख वाटले, मन हे रंगवून गेले सासूरवाडीकडे. मायबाप भलतेसे असावे, परी सासूरवाडीस नेटके जावे, द्रव्य नसेल तरी घ्यावे ऋण काळांतरे. अंतर्भाव ते सासूरवाडी, मायबाप राहिले बापुडी, होता ती सर्वस्वे कुडकुडी, तितुकेची कार्य तयाचे. लग्न झालं की हा एकदम बायकोच्या मुठीत गेलाच. तेव्हाही अशा प्रकारची स्थिती होती, आताही अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून वृद्धाश्रम सगळे फुल्ल आहे, वृद्धाश्रमात जागा मिळत नाही. आई वडिलांपेक्षा सासू सासरे चांगले वाटायला लागतात. आई वडील कशाही परिस्थितीत राहू देत, पण सासू सासरे चांगले राहिले पाहिजेत. पैसे नसेल तर कर्ज काढून तो सासूरवाडीला जाईल, सासूरवाडीला काय काय भेटी देईल, तो 24 तास आपल्या पत्नी बरोबर राहतो, कारण तो त्या वयामध्ये कामवासनेच्या अधीन राहिलेला असतो. म्हणून त्याला शय्या सुखाच्या प्रलोभनामध्ये तो आई वडिलांना विसरून जातो. आई वडिलांची तो चौकशी सुद्धा करत नाही. घरामध्ये आई वडील भाऊ बहीण सगळे असले, पण बायको नसली तर तो खिन्न होतो. समर्थ वर्णन करतात या ठिकाणी.
इतकं त्याला बायकोबद्दल तो गुंतून गेलेला असतो. मायबाप बंधू बहिणी नोवरी दिसेता वाटे कोणी, अत्यंत लोधला पापिणी अविद्येने भुलविला. हिला अविद्या म्हटलेला आहे बघा. म्हणजे आपले कोण आणि परके कोण हे कळत नाही त्याला. ज्या आईवडिलांनी एवढे दिवस आपल्याला सांभाळलं, ज्या आईवडिलांनी आपल्याला भरवलं, वाढवलं, आपली काळजी घेतली, आपल्या आजारपणात जागरणं केली, विद्या संपादन करण्यासाठी बाहेर ठेवलं, लग्न झाले की त्या आईवडिलांना विसरतो. कबीराने एके ठिकाणी म्हटलेलं आहे, माय बाप तो भूखे रहे ससुरे को जमखाना, उलटी है ये दुनिया हम नीचे मत आना. आई वडील उपाशी राहिले तरी चालेल, पण ससुरे को जमखाना, सासऱ्याला मात्र गालीच्या झोपायला. राणी बसे मंचकावरी, तेथे आई पाणी भरी. एकनाथ महाराज म्हणतात. बिचारी म्हातारी आई पाणी भरायला लागली आहे आणि बायको मात्र निवांत झोपाळ्यावर किंवा मंचकावर बसून आराम करते आहे, असं दृश्य त्या काळात दिसत होतं. आताही काही ठिकाणी दिसतं. म्हातारी धडपड करत असते किचनमध्ये, ही आपली मोबाईलमध्ये व्हॉट्सअप बघत असते. हिच्यात मोबाईल असतो, ती वर खाली करून हे बघ ते बघ, अमुक वाच तमुक वाच, त्याचे मेसेज बघ, आईला फोन कर तास तास, मैत्रिणीला फोन कर. म्हातारी बिचारी करते किचन रूम मध्ये काम. काही नाही महाराज, माणसं फक्त पिढ्या 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 बदललेल्या आहेत, पण मानसिकता तीच आहे. फक्त पिढ्या बदललेल्या आहेत, नावं बदललेली आहेत. माणसाने प्रगती केली म्हणजे काय केली आहे? भौतिक प्रगती केलेली आहे. मातीच्या घरात राहत होता तो सिमेंटच्या RCC बिल्डिंगमध्ये राहतो. घोड्यावर जात होता तो कारने जातो, स्कूटरवर जातो. शेतात स्वतःच्या शेतात काम करतो तो दुसऱ्याच्या हाताखाली नोकऱ्या करायला लागला. परंतु मानसिकता आणि नात्यातले संबंध जे आहेत त्याच्यामध्ये किती फरक पडला आहे, हा एक चिंतनाचा विषय आहे महाराज. तेव्हाही सासू सासऱ्याचं सुनेचं पटत नव्हतं, आताही तीच स्थिती आहे. तेव्हा वृद्धाश्रम नव्हते, वेगळे एकाच खोलीमध्ये भिंत पडायची. आता वृद्धाश्रम आले, त्यामुळे नव्या पिढीची सोय झालेली आहे. आई वडिलांसमोर कसं बोलावं, आई वडिलांशी कसं बोलावं हे नवीन पिढीला कळतच नाही. कुणीही कुणाचा सहज अपमान करू शकतो. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या हतबल झालेल्या आई वडिलांकडं मुलं तुच्छतेने पाहतात. हे काही घरांमध्ये किंवा अनेक घरांमध्ये म्हणण्याचं धाडस मी करीन, आपल्याला दृश्य पाहायला मिळतं दुर्दैवाने. जोपर्यंत वृद्धाश्रम बंद होत नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थाने हिंदू संस्कृती आहे असं म्हणता येणार नाही. आपलं उपनिषद आपली काय सांगतात? मातृदेवो भव, पितृदेवो भव. आणि आपण काय करतो? देव तर मानवतच नाही, मनुष्य म्हणून सुद्धा त्यांना आपण किंमत देत नाही, दखल सुद्धा आपण घेत नाही. ही बाई किंवा हा म्हातारा डोळ्यासमोर नको, अशीच आपली मानसिकता असते. ह्यांच्यामुळं आम्ही अडकून पडलोय असं बोलतात. त्या म्हाताऱ्यांमुळे आम्ही घरात अडकून पडलोय, आम्हाला इकडे जायचं होतं, तिकडे जायचं होतं, ह्या ट्रिपला जायचं होतं. अरे ते आई वडील एकेकाळी तुमच्यामुळे किती अडकलेत घरात, ते तुम्हाला भूतकाळ विसरलात का तुम्ही? अशा रीतीने स्त्रीमध्ये हा गुंतलेला आहे. मग स्त्री काय करते? स्त्री असं म्हणते, तुम्ही माझी या जीवातील जीव म्हणून अत्यंत लाघव,
दाऊन या चित्त सर्व हिरोनी घेतले. मैद सोयरिकी काढिती फास घालून प्राण घेती. तैसे आयुष्य गेली अंती प्राणिया सोये. प्रीती कामिनीसी लागली जरी तियेसी कोणी रागेजली. तरी परमक्षिती वाटली मानसी गुप्त रूपे. तये भयेची न कैवारे मायबापासी नीच उत्तरे. बोलोनिया तिरस्कारे वेगळा निघे. स्त्री कारणे लाज सांडली स्त्री कारणे सखी सोडली. स्त्री कारणे बिघडली सकळही जीव लगे. आपल्या नवऱ्याची ही मानसिकता ती बघते की आपला नवरा आपल्या सासू सासऱ्यांना काय किंमत देत नाही. ही एकदा तिने पोथी ओळखली. ती म्हणती, अहो तुम्ही मला माझ्या जीवापेक्षाही मला प्रिय आहात हो. मैं तुम्हें दिलो जान से प्यार करती हूँ असं ती म्हणते. लढिवाळपणाने त्याच्याशी बोलते. हे खुळ पागळते लगेच. ती त्याचं सगळं शोषून घेते. अर्थात मी फक्त त्यामध्ये स्त्रीची चूक म्हणत नाही, त्यामध्ये पुरुषाचीही चूक आहे. यांनी शोषू का द्यावं. याला आपल्या आई वडिलांचा अभिमान पाहिजे. नाही, माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी इतकं केलेलं आहे, तू त्यांचा मान ठेवला पाहिजेस. असं असेल तर उमऱ्याच्या आत ये. मग मुलीच्याकडचे लोक, तिचा भाऊ वगैरे येतात. सगळेजण त्याला फसवायला लागतात. बायकोला कोणी बोललं तर याला राग येतो, त्याला मनातून वाईट वाटतं. बायकोची बाजू घेतो आणि आई वडिलांना शिवीगाळ करतो. त्यांच्याकडे तिरस्काराने बघतो आणि मग तो वेगळा राहतो. स्पष्ट सांगितलंय, बोलून या तिरस्कारे वेगळा निघे. बघा, हे त्या काळातलं आहे महाराज. स्त्रीकरिता लाज सोडली, मित्र दूर केले, तिच्या पायी जवळचे नातेवाईकांचे संबंध बिघडवले. एक त्या बायकोच्या पायामध्ये त्यांनी आपल्या आई वडिलांना दूर केलं. आपले काका काकू मामा मामी सगळ्या मागच्या पिढीतल्या सगळे नातेवाईकांना एका बायकोसाठी त्यांनी दूर केलं. अरे ज्या लोकांनी तुला या मांडीवरती खेळवलेलं आहे, तुझ्या मामाने खेळवलंय, मामीनी खेळवले, काकांनी खेळवले, काकूनी खेळवले, आत्यानी खेळवले, एका क्षणामध्ये सगळ्यांना तो दूर ढकलून जातो. फक्त बायको भोवती तो घिरट्या घालत असतो. स्त्री कारणे लोलंगता स्त्री कारणे अतिनम्रता स्त्री कारणे पराधीनता अंगीकारली. स्त्री कारणे लोभी झाला स्त्री कारणे धर्म सांडिला. स्त्री कारणे अंतरला तीर्थयात्रा स्वधर्म. स्त्री कारणे सर्वथा काही शुभाशुभ विचारले नाही. तनुमनु धन ही सर्व ही अनन्य भावे अर्पिले. स्त्री कारणे परमार्थ बुडविला प्राणी स्वहितास नाडला. ईश्वरी कानकोंडा झाला स्त्री कारणे कामबुद्धी. एका आपल्या बायकोच्या पायामध्ये त्यांनी आई वडिलांना सोडलं, नातेवाईकांना सोडलं. इतकंच नाही तर तीर्थयात्रा करायची असते, नित्य धर्म करायचा असतो, स्नान संध्या पूजा करायची असते, हे सुद्धा तो विसरून गेला. परोपकार करायचा असतो, परमार्थ करायचा असतो. ठराविक वयानंतर संसारामधलं लक्ष काढून घ्यायचं असतं. खरं सांगतो महाराज तुम्हाला, 60 वर्षानंतर प्रपंचामध्ये लक्ष घालू नये. तिथून पण रिटायरमेंट घ्यावी 58 नंतर. काय स्वयंपाकघरात चाललंय, काय इकडं चाललंय, काय मुलांचं नातवंडाचं सुनेचं काय चाललंय, आपण अजिबात लक्ष घालायचं नाही. तर आपण सुखी होतो. आम्ही गावाला चाललोय, जाऊन या. आम्ही ट्रिपला चाललोय, जाऊन या. मुलं चांगली निघाली, फार मोठं नशीब. मुलं मध्यमच असतात. आता फार चांगली नसतात, फार वाईटही नसतात. अशी आता बऱ्याच मुलांची मानसिकता झालेली आहे. माझं बोलणं कदाचित तुम्हाला चुकीचं किंवा टोचणारं वाटेल, पण 3 प्रकारची मुलं आहेत, लक्षात घ्या. समजा आई आजारी पडली तर उत्तम प्रकारचा मुलगा काय करतो, स्वतः आईजवळ बसतो, आईचे पाय रगडतो, आई औषध घेतलंस का, मायेने आईच्या पाठीवरून हात फिरतो, तिच्याशी गोड बोलतो, डॉक्टरनाही बोलवून आणतो, तिला वेगळं स्वतः सकाळ दुपार संध्याकाळ काय गोळ्या असतील ते काढून देतो, तिचं पथ्य पाणी बघतो. हा उत्तम 1 नंबरचा मुलगा. 2 नंबरचा मध्यम मुलगा काय करतो,
कुठल्या तरी डॉक्टरना फोन करतो, ते आमच्या आईला जरा बरं नाही, जरा बघून जावा म्हणतो. मग डॉक्टर येतात, इंजेक्शन येतात, विजिट त्यांची काय असेल तर फी वगैरे देतो. ते आईचं आई बघून घेईल, काय कधी गोळ्या घ्यायच्या, आईची काय हां कशी आहे, फार तर एवढं दिवस 24 तासातनं एकदा विचारतो आणि आपापल्या कामाला जातो. हा मध्यम प्रकारचा मुलगा, आणि ही अशी मध्यम प्रकारचीच मुलं आता जास्त आहेत. ती कन्सल्टिंग करतात आणि इकडे इन्सल्टिंग पण करतात. मोठ्यातल्या मोठ्या डॉक्टरना बोलवतील, पण स्वतः आईजवळ बसणार नाहीत, आईशी 2 शब्द गोड बोलणार नाहीत. ऑफिसमधून आल्यावर डायरेक्ट किचनमध्ये जातील. काय गं दमलीस का, बायकोला विचारतील. दमलीस का गं फार. पण आईला विचारणार नाहीत, आई तू कशी आहेस. आणि नीच प्रकारचा तिसरा नंबरचा मुलगा, हे जाऊ दे, काय आता म्हातारी अशी काय करणार आहे, कशाला मी पैसे घालू, असं नाही तरी आता काय झालं की, आता काय, आता झालं की, गेलं की निम्म्या पुढं, जाऊ दे, घरातलं तर काहीतरी द्या का, किडूक मिळूक काढा वगैरे, बस. आईजवळ तर बसणारच नाही तो, आईला विचारणार पण नाही. अशी नीच वृत्तीची ही एक 15-20% मुलं आहेत, पण 50% मुलं हे मध्यम प्रतीची आहेत. बघा तुम्ही. आणि 20% मुलं अशी आहेत ती उत्तम प्रतीची आहेत. आईजवळ बसतील, आईची चौकशी करतील, पाय रगडतील, रजा काढतील. असो, समर्थाने बघा, हे त्या काळात लिहिलेलं आहे, मी सांगत नाही. त्यानंतर इतकंच नाही, त्यांनी मुक्ती, भक्ती, विरक्ती हे सगळं झिडकारून दिलेलं आहे एका बायकोमुळं. आणि अशा तऱ्हेने त्या आपल्या पत्नीवर एवढं प्रेम केलेली जी ती पत्नी आहे, ती समजा दुर्दैवाने गेली तर तो प्रचंड शोक करतो. तो काय म्हणतो मग, तेने मनी शोक वाढला म्हणे, थोर घात झाला, आता कैसा बुडाला संसार माझा, जीवलगांचे सोडिले संग, अवचिता झाला घर भंग, आता करू माया त्याग म्हणे दुःख. तो काय म्हणतो, अरे माझ्या पत्नीचा, प्रिय पत्नीचा मोठा घात झाला, माझा संसार गेला, आता मी काय करू. तो छाती बडवतो, बायकोची स्तुती करतो, माझं घर बुडलं, आता मी काय करू असं म्हणतो. आणि मग डोक्यात वाद शिरल्याप्रमाणे तो भ्रमिष्ठासारखा वागायला लागतो. आणि मग एक दिवस अंगाला राख पासून तो साधू बनून निघून जातो. अशी एका प्रकारच्या पुरुषाची अवस्था होते. दुसरा पुरुष काय करतो, माझ्यासाठी नाही हो, पण मुलं लहान आहेत अजून, सगळेजण म्हणायला लागले दुसरं लग्न कर, तो दुसरं लग्न करतो. आणि मग दुसरं लग्न केल्यानंतर काय अवस्था होते, ती स्वगुण परीक्षा ब या पुढच्या समासामध्ये सांगितलेली आहे, ते आपण उद्या बघूया. मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की आपण सबस्क्राईब करायला जरा विचार करा जास्त प्रकर्षाने. कारण कसं होतं, रोजचा एका एपिसोडचा खर्च 150 ते 170 पर्यंत जातो. आणि मला स्वतःला एक पैसा मिळवायचा नाही, मला कुणाकडून एका पैशाची अपेक्षा नाही. पण तुम्ही सबस्क्राईब केलं तर मला हे चॅनलवाल्यांच्याकडून आर्थिक मदत होईल. आणि पुढं या माझा पुढचा जो प्रकल्प आहे की ज्ञानेश्वरीचं मला निरूपण करायचं आहे, संपूर्ण ज्ञानेश्वरीचं, तर ह्याच पैशाचा विनियोग मी ज्ञानेश्वरीचं निरूपण करण्यासाठी मी आपल्यासाठी करू इच्छितो. मला कुणाकडूनही एका नया पैशाची अपेक्षा नाही, कृपा करून गैरसमज करून घेऊ नये. फक्त मला तुमच्याकडून सबस्क्रिप्शनची आवश्यकता आहे. सबस्क्रिप्शन झालं तर मला आपोआप चॅनलकडून पैसे येतील आणि त्याचा विनियोग मी ज्ञानेश्वरीचं निरूपण करण्यासाठी आणि या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी करणार आहे, हे आधीच सांगतो. मला देवाने व्यवस्थित दिलेलं आहे, मला त्याची काळजी नाही.
मला कुठलीही विवंचना नाही. फक्त मला हे देवाचं काम ह्या पूरग्रस्तांसाठी काहीतरी करायचं आहे. आणि पुढं ज्ञानेश्वरीचं निरूपण करण्याचा माझा पुढचा प्रकल्प आहे. जेव्हा माऊली बुद्धी देतील त्यावेळेला तो मी सुरू करीन, लवकरच सुरू करीन, म्हणजे हे झाल्यानंतर, दासबोध झाल्यानंतर. तर याच्यासाठी कृपा करून सबस्क्राईब करा एवढी विनंती करतो. जय जय रघुवीर समर्थ.